नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्या मिस्टरांचा बड्डे झालेला आहे आणि त्यांच्या बड्डे स्पेशल मी मस्त अशी फिश थाळी बनवलेली होती. खूप अप्रतिम झाली होती. तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये. तर फिश थाळी बनवण्यासाठी पापलेट घेतलेला होता 2 वाटे आणि कोळंबी पण घेतलेली होती 2 वाटे. स्वच्छ पापलेट धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकले आणि आलं लसूण पेस्ट वगैरे टाकून याला कमीत कमी 1 तासभर मी मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं. 1 तासभरानंतर मी पापलेट फ्राय करून घेतले. पण झालं असं की घरी गेस्ट असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही. खूपच धावपळ झाली आणि त्याच्यामध्ये मला जास्त शूटिंग करता आलं नाही. पण जेवढं जमेल, जसं जमेल तसं मी हे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकताय की मी पापलेट या पद्धतीनं रव्यामध्ये डीप करून त्याला फ्राय केलेलं आहे. कोळंबीच्या 1 वाटेचा मी रस्सा बनवून घेतलेला होता. बटाटे आणि कोळंबी घालून मस्त असा रस्सा बनवून घेतला आणि कोळंबीच्या 2ऱ्या वाट्याचा मी प्रॉन्स कोळीवाडा बनवलेला होता. तर प्रॉन्स कोळीवाड्याचा पण मला व्हिडिओ करता आला नाही. पण प्रॉन्स कोळीवाड्याची ऑलरेडी मी रेसिपी अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण तो मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. या ठिकाणी मी सोलकढी पण बनवली होती, पण मला अजिबात एक्सपेक्ट नव्हतं की एवढी छान बनेल, कारण मी फर्स्ट टाईम सोलकढी बनवलेली होती. तर या पद्धतीने मी सगळी फिश थाळी बनवली, पण असं झालं की मला काहीच रेकॉर्डिंग करता आलेलं नाही. तर या फिश थाळीचा मी लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे. तोपर्यंत ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.